हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण येणारी जी DMER आहे, DMER 2025मध्ये जी येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, तसे सर्क्युलरसुद्धा, तसे परिपत्रकसुद्धा आणि शासन जे परिपत्रक आहेत ते आपण बघितले आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये. ओके, DHS विषयी अजूनही कुठली कन्फर्मेटरी न्यूज नाही की DHSची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते, बट DHSनी सुद्धा वेळोवेळी असे काही परिपत्रक सादर केलेत की त्याच अनुषंगाने असं वाटतं की DMER नंतर DHSसुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे टोटल वॅकन्सी वगैरे आपल्याला कळाल्यात. ओके, बट DMERचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नवीन शासकीय मेडिकल कॉलेज जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये 10 समथिंग, प्लस जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा सुरू झालेले आहेत. ओके, तर त्याच अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण की मला बरेच कमेंट आले होते मागच्या व्हिडिओवर की GNM कॅन्डिडेट आहेत तर त्यांना एक्सपिरियन्स लागेल का, आम्ही फॉर्म भरू शकतो का, फक्त महाराष्ट्रातलेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, की महाराष्ट्रातल्या बाहेरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, किती वॅकन्सीज येऊ शकतात. ओके, काय क्रायटेरिया असू शकतो, रजिस्ट्रेशनचा काय क्रायटेरिया. ओके, असं नाही की यामध्ये फक्त नर्सिंगविषयीच आपण बोलणार आहोत. याविषयी DMER जे मेडिकल कॉलेज असतो त्या मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे पदं असतात, ओके, त्याविषयी आपण इथे ह्या व्हिडिओमध्ये सगळं हे सेशन घेणार आहोत. जवळपास 10 ते 15 मिनटाचं सेशन असेल. तर प्लीज तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ मी बनवेन ते तुरंत तुम्ही बघू शकता. ओके, सोबतच तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करतो आहे की जे नवीन विद्यार्थी आहे, ओके, महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यामधले जे विद्यार्थी आहेत, ओके, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. चला, तर मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पदं कधीपर्यंत येऊ शकतात. आता DMERचं आपण एक परिपत्रक बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता की डिसेंबरच्या शेवटीपर्यंत त्यांना एक आराखडा तयार करायचा आहे की किती पदं आहेत भरायचे. ओके, की पदोन्नतीनेसुद्धा किती पदं भरल्या गेलेले आहेत, म्हणजे त्याचा एक आराखडा तयार करायचा आहे. तर तसं बघितलं आपण तर मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जवळपास एक 1500 वॅकन्सी आपण धरून चाललो आहे की एक 500 कमी जास्त पकडू शकतात. 500 जास्त पण होऊ शकतात, 500 कमी पण होऊ शकतात, पण आपण एक 1500 आकडा, 1500 ते 2000चा जो एक आकडा घेऊन चालू आहे. ओके, हे स्टाफ नर्सेससाठी. आणि बाकी सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त जे वर्किंग स्टाफ असतो तो म्हणजे स्टाफ नर्सेसच. म्हणून प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नर्सेसची संख्या ही मोठी असते. ओके, तर आता गव्हर्मेंटमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल, जर तुमचं GNM झालं असेल आणि BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. ओके, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, अभ्यास कसा करायचा. ओके, तर अभ्यास कसा करायचा, तुम्ही जर थर्ड इयरमध्ये असाल, थर्ड इयर GNM झालं असेल तुमचं, ओके, किंवा BSc नर्सिंग फायनलला असेल या तुमचा रिझल्ट अवेटेड असेल तर डेफिनेटली की तुम्ही जे पुढच्या जे एक्झाम्स आहेत जसे नॉर्सेट असो, RRB असो, ESIC असो, त्या अभ्यासाच्या तयारीला लागायचं. त्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे की नर्सिंगच्या गव्हर्मेंट एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन कधीपासून सुरू करायचं त्याविषयी मी लवकरच बनवणार आहे. आणि पुस्तकं कुठले, तर आज आपण इथे बघू ज्याचं एज्युकेशन कंप्लीट आहे. हे असं नाही की मी थर्ड इयर फायनल इयरला आहे किंवा BSc नर्सिंग फायनल इयरला आहे म्हणजे मी येणारी जी DMER एक्झाम आहे ती मी देऊ शकणार का, तर नाही. ओके, कसं असतं की जोपर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट होत नाही आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, विदाऊट रजिस्ट्रेशन यू डोंट हॅव एनी, म्हणजे लिगली तुम्ही काम नाही करू शकत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आणि कुठल्याही वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं GNM कंप्लीट पाहिजे आणि BSc नर्सिंग कंप्लीट पाहिजे. ओके, आयदर GNM असो आयदर BSc नर्सिंग, दोघांसाठीही सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे बघा, एक मागच्या वर्षीचं आपण हे बघून घेऊया. एक ब्राउचर तुम्ही बघू शकता की कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन जे टेस्ट होती 2023ची, इन्फॉर्मेशन रूल्स अँड रेग्युलेशन, हे तुम्हाला DMERच्या वेबसाईटवरून भेटून जाणार. ओके, तर यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं की सर मी GNM आहे तर मी DMERची एक्झाम देऊ शकते का. ओके, तर यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की डेफिनेटली जर तुमचं GNM झालं असेल, ओके, तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. बघा, याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे,
ओके. अधिपरिचारिका म्हणजेच हे स्टाफ नर्स हे पद आहे. ओके, स्टाफ नर्स. ओके. आता जर DMERमध्ये स्टाफ नर्स या पदासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, तर तुमचं GNM झालेलं असावं 3 वर्षाचं किंवा 3.5. पूर्वी 3.5 वर्षाचं होतं, आता 3 वर्षाचं. ओके, सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, डिप्लोमा ते झालेलं असावं किंवा BSc नर्सिंग झालेलं असावं. ओके, इथे कुठलंही तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे. तुमचं GNM झालेलं असो की तुमचं BSc नर्सिंग झालेलं असो, देर इज नो नीड ऑफ एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स. ओके, तुम्ही तुमचा GNMचा रिझल्ट आला आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन आहे, बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे दुसरं, डिप्लोमा डिग्री कोर्स शुड बी पास फ्रॉम इन्स्टिट्यूशन सिच्युएटेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, recognized by Maharashtra Nursing Council, Mumbai, and approved by Government of Maharashtra, and also the above diploma and degree course passed from institution recognized by an other state government, but applicant should be from domicile of Maharashtra state. ओके, तर याचा मतलब काय होतं? ओके, तुमचं GNM झालेलं असावा किंवा BSc नर्सिंग झालेलं असावा, तुम्हाला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही, फक्त आणि फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं. कुठलं? महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, हे एक इम्पॉर्टंट, म्हणजे GNM झाल्या तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही, BSc झाल्या तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, देन तुम्ही एलिजिबल होता एक्झाम देण्यासाठी. सोबतच ह्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं गरजेचं आहे. आता जे अदर स्टेट गव्हर्नमेंट, ज्या अदर स्टेटचे जे विद्यार्थी आहे ते DMERची एक्झाम या DHSची एक्झाम देऊ शकत नाही. ओके, लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तरच तुम्ही महाराष्ट्रातली जे DMER आहे किंवा जे DHS आहे ती एक्झाम तुम्ही देऊ शकता. ओके, हां, एवढं आहे की बरेच विद्यार्थी आउट ऑफ स्टेट जाऊन GNM करून येतात. म्हणजे जसं कर्नाटकामध्ये जे आपल्या स्टेटला जे लागलेले जे स्टेट्स आहेत, ओके, जसं की कर्नाटक आहे, इकडे आंध्र प्रदेश आहेत, तिकडे छत्तीसगड आहे, MP आहे, राजस्थान आहे, इकडे जर तुम्ही GNM करून आलात, बट तुम्ही महाराष्ट्राचे जर विद्यार्थी आहात, ओके, डोमेसाईल तुमचं महाराष्ट्राचं आहे आणि तुम्ही एज्युकेशन महाराष्ट्रात करा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर करा. ओके, दोन्हीही कॅन्डिडेट एलिजिबल आहे. ओके, बट तुमचं डोमेसाईल असणं गरजेचं आहे. डोमेसाईल म्हणजे काय? अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे मागच्या 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात हे याच्यामध्ये लिहिलेलं असतं डोमेसाईल सर्टिफिकेटमध्ये. ओके, सगळ्यांना क्लिअर झालं की इथे GNM असाल तरी तुम्ही एलिजिबल आहात आणि BSc नर्सिंग असाल तरी तुम्ही एलिजिबल आहे. कशासाठी? स्टाफ नर्स या अधिपरिचारिका या पदासाठी. ओके, हे क्लिअर झालं आहे आता. ओके, तुम्हाला कळालं की एज्युकेशन काय लागतं. ओके, सोबतच सगळ्यांना माहिती आहे की 10th 12th, ओके, आणि 12thची पण असं क्रायटेरिया नाही आहे की तुमचं सायन्सच कंपल्सरी पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही एक्झाम देऊ शकता असं काही नाही आहे. ओके, 10वी प्लस 12वी तुमचं बऱ्याच GNM किंवा BSc नर्सिंग कोर्ससाठी तुम्हाला सायन्स कंपल्सरी आहे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. बट याच्यापूर्वी जसे 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर ज्यांनी GNM केलेलं आहे त्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं सायन्स नव्हतं. ओके, BScसाठी तर सायन्स कंपल्सरी आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो देर इज नो एनी काइंड ऑफ दिस वन डिस्क्रिमिनेशन की बाबा फक्त सायन्सवालाच विद्यार्थी DMER देऊ शकतो, ओके, या DHS देऊ शकतो असं काही नाही. ओके, तर DMERसाठी हे क्लिअर झालेलं आहे की तुमचं 10वी 12वी, ओके, आणि GNM किंवा BSc कंप्लीट आहात तर तुम्ही एलिजिबल आहे ह्या पदासाठी. ओके, स्टाफ नर्स या पदासाठी DMERच्या अधिपत्याखाली जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजच्या वॅकन्सीसाठी. ओके, ठीक आहे. आता अभ्यास कसा करायचा? जवळपास आपण धरून चाललो आहे की 1 फेब्रुवारी या मार्चमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट येऊ शकते. ओके, आता 2 ते 3 महिने तुम्हाला वेळ भेटणार आहे. आता बघा, डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल आहे, जवळपास आपण 4 ते 5 महिने पकडून चालू की पुढच्या 5 महिन्यामध्ये आपली परीक्षा येणार. मग काय करायचं? जे तुम्ही जर BSc नर्सिंग केलं असेल, GNM केलं असेल, हे कंप्लीट 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये तुम्ही शिकलात. ओके, त्याला एक छोट्या याच्यामध्ये कंपाईल करावं लागेल तुम्हाला. एक स्वतःचे छोटे छोटे नोट्स बनवून घ्यायचे. ओके, जसं जे मेजर सब्जेक्ट आहे, मायनर सब्जेक्ट आहे, मेजरमध्ये OBGY आहे, MSN आहे, पिडियाट्रिक आहे, ओके, त्याच्यानंतर सायकॅट्रिक आहे, सायकॅट्रिक नर्सिंग, ओके, त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहेत. ओके, हे सगळे जे सब्जेक्ट आहेत 6 सब्जेक्ट हे तुमचे मेजर पकडायचे. तर मेजरला तुम्ही प्राधान्य द्या, याच्यावर थोडं फोकस करा. सोबतच
मायनर सब्जेक्ट जसे मायक्रो न्यूट्रिशन, ओके, याच्याविषयी थोडं वाचायचं, फार्मा थोडंसं वाचायचं, ओके. देन राहिलेलं आहे की DMERमध्ये पॅटर्न कसा येतो. आता तुम्ही लास्ट 2023मध्ये जर एक्झाम दिला असेल, ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिले, बरेच लोक लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जुडलेले आहेत, ओके. पण नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सामान्य प्रशासन विभागाचा एक नियमावली आहे, एक शासन आदेश आहे, ओके, जो की DHSनी फॉलो केला कम्प्लिटली, ओके. 80 हे नर्सिंगचे क्वेश्चन्स म्हणजे टेक्निकल आणि 20 हे तुमचे नॉन नर्सिंगचे असायला पाहिजे असं, आणि त्याच अनुषंगाने DHSनी एक्झाम घेतली होती, ओके. बट DMERनी असं काही न करता एक 40 आणि 60चा फॉर्म्युला आहे त्यांचा, ओके. 40 हे तुमचे टेक्निकल म्हणजे नर्सिंगसाठी दिलं होतं आणि 60 हे नॉन नर्सिंग. आता नॉन नर्सिंग म्हणजे 15 कुणातले, 15 मराठीचे क्वेश्चन होते, 15 इंग्लिशचे क्वेश्चन होते, म्हणजे ग्रामर आणि सगळं मराठीचं, इंग्लिशचं पण सेम, आणि 15 तुमचं ॲप्टिट्यूड्स रिलेटेड, मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्सचे 15चे, आणि 15 तुमचे GK जनरल नॉलेजचे रिलेटेड क्वेश्चन्स होते, ओके. तर असे मिळून हे 60 MCQ इकडे होते आणि 40 MCQ तुमचे नर्सिंगचे होते, ओके. तर हा 2023चा एक जे रिक्रुटमेंट जे रूल्स होते हे होते. बट सामान्य प्रशासन विभागाचं जर बघायला गेलं आपल्याकडे तर तुम्ही बघू शकता 82चा फॉर्म्युला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जी प्रोफेशनल जे पदं आहेत त्यांचा जो हे असेल, त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, हे त्यांच्या याच्या आधारावर असायला पाहिजे. कशाच्या? जे तुम्ही शिकलात, ओके, नर्सिंगचे रिलेटेड, या रेडिओवाला असेल, रेडिओ टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे एक्सरे टेक्निशियनवाला, तर एक्सरेचे रिलेटेड त्यांचे मेजर सब्जेक्ट असायला पाहिजे, असा क्रायटेरिया आहे. सामान्य प्रशासन विभागाचे जे आदेश आहे ते तुम्ही बघू शकता जाऊन, ओके. काही दिवसात मी व्हिडिओ करून तो सुद्धा तुम्हाला शेअर करेन, ओके. बट जे असूनही सुद्धा DMERनी तो न फॉलो करता 60-40चा क्रायटेरिया ठेवला होता. तर तुम्ही आता सांगू इच्छितो की जोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येत नाही तोपर्यंत आपण काही धरून चालू शकत नाही की नर्सिंगचे जास्त क्वेश्चन्स येतील की नॉन नर्सिंगचे DMERमध्ये, ओके. बट तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या तुम्ही नर्सिंगवर फोकस करायचा, ओके. नॉन नर्सिंगचा पार्ट एवढा काही हार्ड नसतो, तो एखाद्या महिन्यामध्ये तुमचा क्लिअर होऊन जातो. की नर्सिंगचा पोर्शन म्हणजे एक 15 to 20 जे सब्जेक्ट आहे, 15 ते 20 सब्जेक्ट येतात नर्सिंगचे, ते कवर करणं लिटल बिट डिफिकल्ट असतं. जरी तुमचे 40 क्वेश्चन येतील, ओके, तरीसुद्धा त्याला कवर करायला तुम्हाला एवढा मोठा सिलेबस आहे नर्सिंगचा, कुठूनही क्वेश्चन्स येऊ शकतात. पुराणे जे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप आहे, ओके. तो ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे DMER, DHS असो, ESIC असो, नॉर्सेट असो, याचे MCQ तुम्हाला डेफिनेटली भेटेल, ओके. तिथून तुम्ही बघू शकता, ओके. सोबतच जर तुम्हाला परचेस करायचं नसेल हे कुठलेही टेस्ट सिरीज वगैरे, स्वतः अभ्यास करायचा असेल, तर बेसिकली जर तुम्हाला एक डीप नॉलेज नाही आहे, तुम्ही नॉर्सेटचा जर अभ्यास करत नसाल, तर मला असं वाटतं की फक्त आणि फक्त DHS आणि DMERवर तुम्ही जर केंद्रित करत असाल की नाही, फक्त आपल्याला स्टेटमध्येच राहायचं, आपल्याला काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायच्या नसेल, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं की सरळ एक टार्गेट हाय नावाचं एक पुस्तक येतं. ते ह्या व्हिडिओच्या याच्यामध्ये मी बायोमध्ये त्याची लिंक देऊन देणार, टार्गेटची सुद्धा. आणि PR यादव म्हणून एक पुस्तक येतं, सिम्पलमध्ये दिलेलं आहे लँग्वेज. PR यादव टार्गेट हाय थोडंसं कठीण लँग्वेज आहे. PR यादवची लँग्वेज थोडीशी इझी आहे. 5th एडिशन आलेलं आहे PRचं. तर PR यादवमध्ये काय, PR यादवमध्ये प्रिव्हियस इयर MCQज आहे, म्हणजे ऑल इंडियामध्ये जेवढ्या एक्झाम झालेल्या आहे आतापर्यंत, आयदर ते नॉर्सेट असो, रेल्वे असो, ESIC असो, कुठले एक्झाम असो, ओके, त्या सगळे जे MCQज आहेत ते PR यादवमध्ये त्यांनी कंपाईल केलेले आहेत, ओके. म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर MCQ भेटून जातात त्याच्यातून, ओके. प्लस PR यादवचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पूर्ण थेरी तुम्ही दिसेल, ओके. तर थेरीसुद्धा खूप सिम्पल याच्यामध्ये दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. जर तुमच्याकडे कुठले नोट्स काढायची इच्छा नसेल तुम्हाला, या काढले नाही आहे तुम्हाला, एवढे मोठे सब्जेक्ट कुठून कसं तयारी करायची, तर बेसिकली बेस्ट आहे की PR यादवचं Vol. 1, Vol. 2 दोन्ही पण घ्या आणि तिथून तुम्ही अभ्यास करणं सुरू करू शकता, ओके. बट मी नेहमी तुम्हाला सांगतोय की स्वतःचे नोट्स स्वतः बनवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे नोट्स बनवत नाही तोपर्यंत तुम्ही एकदम हँडी होणार नाही, म्हणजे तुम्हाला इझिली आठवणार नाही. जर तुम्ही पुस्तकातून फक्त रीड करणार तर काही दिवसामध्ये विसरून जाता, ओके. बट तुम्ही ते पुस्तकं वाचून स्वतःचे नोट्स जर प्रिपेअर केलं तर ते खूप कालांतरापर्यंत, म्हणजे खूप वेळेपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या लक्षात असणार, ओके. तुम्ही विसरणार नाही, ओके. ठीक आहे. तर हा सगळा क्रायटेरिया आहे. पुन्हा जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागली, ओके, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे करू शकता, कमेंट टाकू शकता, मी रिप्लाय देईन तुम्हाला. किंवा लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप तुम्ही डाउनलोड करा, तिथेसुद्धा हे करू शकता. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही मेसेज ठेवू शकता, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचं, ओके.
ह्या सगळ्यावर किंवा आपलं इन्स्टासुद्धा आहे, तर इन्स्टावरसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तुमचे जे पण हे आहे तिथे मेसेज करून तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग मध्ये तुमचे क्वेश्चन्स पुट करू शकता. तुमचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन. सोबतच एक Q&A म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरचं एक सेशन घेण्याची बरेच विद्यार्थी मला हे म्हणतात. पण जसा मला वेळ मिळेल सॅटर्डे संडे मी ट्राय करेन की Q&A सेशन घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे समोरासमोर क्वेश्चन घ्यायचं आणि आन्सर द्यायचं. ओके, तर तुम्ही अभ्यासाला लागा. DMER म्हणून अभ्यासाला लागू नका. तुम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जे एक्झाम्स आहेत, आता येणाऱ्या 6 महिन्यात एक्झाम्स कुठल्या कुठल्या आहे? नॉर्सेट आहे, ESIC आहे, RRB आहे. ओके, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा, आणि 2025मध्ये सुद्धा एक RRB येणार आहे की त्याचा ऑलरेडी एक टाइमटेबल मी शेअर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके, की 2025मध्ये सुद्धा RRBची एक्झाम पुन्हा येणार. ही तर एक्झाम ज्यांनी फॉर्म भरलं ठीक आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की 2025मध्ये जुलै ऑगस्टमध्ये पुन्हा RRBची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. ओके, तर पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 मोठ्या एक्झाम्स आहेत. ओके, तर तुम्ही नॉर्सेटचा जर अभ्यास केला तर डेफिनेटली तुमचं जे पॅटर्न आहे अभ्यासाचा तो एकदम असा सुरू असतो. जर तुम्ही फक्त DMER DHSचा जर विचार केला तर कसं आहे, हां ठीक आहे DMER आली म्हणजे अभ्यास करायचं आणि त्याच्यानंतर सगळे पुस्तकं आपण ठेवून द्यायची, असं नाही. नॉर्सेट प्रत्येक 6 महिन्यानंतर एक्झाम्स येतं. ओके, जे एम्स जेवढे आहेत ना ऑल इंडियामध्ये, एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून जर काम करायची जर तुमची इच्छा असेल, ओके, प्रत्येक स्टेटमध्ये एक एम्स असतं, त्याच्याविषयी आपण दुसरं एक सेशन घेऊ. ओके, ESIC सुद्धा नॉर्सेटमध्ये आता ॲड झालेली आहे. ओके, तर त्याच्यासाठीच सांगतो आहे की मोठ्या वॅकन्सीज आहेत. ओके, येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये चांगली मोठ्या वॅकन्सी येणार आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा. ओके, तर तुम्ही जर नॉर्सेट किंवा सेंट्रल लेवलचा जर अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा प्रिपरेशन होईल. फक्त आणि तुम्ही फक्त DMERसाठी जर अभ्यास केला तर कसं असणार की फक्त त्याच्यासाठी तुमचा फोकस असणार. मग तुम्ही पुढच्या जे एक्झाम्स येणार आहेत, ओके, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या आउट ऑफ महाराष्ट्रातल्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच वॅकन्सी असतात, तर कुणालाच माहीत नसतात. ओके, म्हणून म्हणतो की प्रत्येक एक्झाम द्यायची, आयदर ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो की स्टेट गव्हर्नमेंटच्या असो, त्याच्यामुळे तुमचं चांगलं प्रिपरेशन होईल. ओके, चला, व्हिडिओ फारच लांब झालेला आहे, 17-18 मिनटाचा. बरेच विद्यार्थी म्हणतील की फालतूचं तुम्ही बोलता सर. ओके, बट बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदासुद्धा होतो याचा. ओके, ठीक आहे, चला लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.